नमस्कार. भारत न्यूज 7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. लिंबगाव सर्कलमधील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी बेमुदत उपोषण. लिंबगाव सर्कल अंतर्गत विविध रस्त्यांची कामे सुसूस्थित व योग्य पद्धतीने करण्यात यावी या मागणीसाठी संतोष मधुकरराव क्षीरसागर यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात त्यांनी असे नमूद मागणी नसरतपूर ते वाघी सिमेंट रस्त्यावरील मोठमोठ्या पडलेल्या भेगा, वांगी ते नारेश्वर सिमेंट रस्ता अर्धवट आणि अतिशय निकृष्ट झाला आहे, त्याची चौकशी करून रस्त्याचे काम लवकरात पूर्ण करून देणे. हसापूर ते नसरतपूर रस्त्यावर कमरे इतके खड्डे पडले आहेत. हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच तयार करून देणे. शासनाकडे आणि संबंधित लोकप्रतिनिधीकडे वारंवार लेखी आणि तोंडी स्वरूपात निवेदन देऊनही मागील 2 वर्षापासून कोणतीही कार्यवाही झाली नाहीये. त्यामुळे लोक आग्रहास्तव लोकशाही मार्गाने संबंधित न्यायिक मार्गाने मागण्या मान्य करून घेण्यासाठी बेमुदत उपोषण. आजचं हे जे माझं उपोषण आहे, हे उपोषण हसापूर ते वाघी आणि वाघी ते नाळेश्वर हा जो मुख्य सीसी रस्ता आहे, या सीसी रस्त्याच्या सुमार दर्जाच्या कामाबद्दलचं उपोषण माझं आहे. त्यानंतर हसापूर ते नसरतपूर आणि बोरगाव फाटा ते बोरगाव हे दोन्ही मागच्या 3 वर्षापासूनचे प्रलंबित कामं शासनानं अद्यापही पूर्णत्वास नेलेले नाही आहेत. त्या संदर्भात मी आता इथे आज उपोषणाला बसलेला आहे. साहेब, रस्ता खराब होण्याचं काहीतरी कारण असू शकतं, परंतु तुम्ही जे प्रश्न विचारला हा रस्ता खराब होण्याचं कारण नाही, रस्ताच मुळात खराब केलेला आहे. हा रस्ता जो केलेला आहे, हा रस्त्याचा दर्जा जो अतिशय सुमार दर्जाचं काम झालेलं आहे. कुठंच खोदकाम न करता आता त्याच्या तांत्रिकदृष्ट्या आम्हाला त्यातली फारशी माहिती नाही आहे, परंतु रस्ता झाल्याबरोबर 5-6 दिवसामध्ये त्या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडणं हा आम्हाला प्रत्यक्षात आमचा अनुभव आहे. दररोजच्या मोटरसायकलवाल्याला जायला प्रचंड त्रास या रस्त्यानं आत्तापर्यंत झालेला आहे. आत्ता तुम्ही जर आत्ता नांदेडवरनं इकडे आला असाल तर तुम्हालासुद्धा इथं जाणवले असेल की मोटरसायकलवर येताना तुम्हाला कशा मोटरसायकलवाल्या ते तुमचं तुम्हालाच माहिती आहे. आता साहेब, कालही मी PWDच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोनवर चर्चा केली, त्यावेळेस त्यांनी मला असमाधानकारक उत्तर दिलं. आजही त्यांचे ज्युनियर इंजिनियर माझ्याकडे येऊन गेले, त्यांनी माझी चर्चा केली. त्यांनी मला एक त्यांचं लेखी पत्रसुद्धा दिलेलं आहे, परंतु ते पत्रसुद्धा अतिशय असमाधानकारक उत्तर त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्या उत्तरात त्यांनी असं लिहिलेलं आहे की या रस्त्यावरून समृद्धीचा महामार्ग होत असल्यामुळं मोठमोठ्या गाड्यांची वाहतूक वाढलेली आहे आणि 400 ते 500 गाड्यांची वाहतूक झाल्यामुळं हा रस्ता खराब होते असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्या म्हणण्याशी आम्ही बिलकुलच असहमत होतो. त्याच्यापूर्वीच रस्ता